दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. लोकांना ऐकवली नाही. पांडवही रागावलेले आहे. उठले. आता यज्ञामध्ये रक्तपात होण्याची पाळी आली. एकदम सिंहासनावर उठून उभे राहिले. गोपाळ थांबा, कुणीही गडबड करू नका, बसा जागच्या जागेला. आणि ते सुदर्शन चक्र एकदम त्यांनी शिशुपालावरती टाकलेला आहे. शिशुपालाचा शिरच्छेद झाला. तो मरून खाली पडलेला आहे आणि त्याच्या देहातून दिव्य तेज बाहेर पडून ते कृष्ण शरीरामध्ये प्रविष्ट झाले. 3 जन्म भगवंताचा द्वेष करणारे हे जय विजय हे या वेळेला मुक्त झाले. पुन्हा वैकुंठ लोकामध्ये गेले. त्याचे जे अनुयायी मित्रमंडळी होती ती मात्र पळून गेलेली आहे. तिथं कोणी राहिलं नाही. यज्ञ समाप्त झालेला आहे. अवभृत स्नान झालं. सर्व मंडळींना श्रेष्ठ मंडळींची पूजा केली, सत्कार केला, दान धर्म केलेला आहे. सर्व मंडळी धर्मराजाच्या यज्ञाची, धर्मराजाची, कृष्णांची स्तुती करीत आणि आपल्या आपल्या स्थानाला निघून गेले. दुर्योधनाला मात्र हे सहन झालं नाही. पांडवांचा उत्कर्ष मत्सर निर्माण. त्याचं कारण काय म्हणून राजाने विचारलं असताना सांग, तुझ्या पितामहाच्या म्हणजे धर्मराजाच्या यज्ञामध्ये श्रीकृष्णाने वेगळ्या वेगळ्या कामावर वेगळ्या वेगळ्या लोकांची नेमणूक केली होती. कोण कोणचं काम करायला योग्य आहे हे बरोबर श्रीकृष्णाला माहिती. भीमो महानसाध्यक्षो धनाध्यक्ष सुयोधना. स्वयंपाकाचं काम, त्या स्वयंपाकाच्या कामावर भीमाची नेमणूक केली. सगळ्यांना बोलावून सांग, भीमा तुझ्याकडे हे आणखी स्वयंपाकाचं खातं आहे. भीम या पाकशास्त्रामध्येही मोठा निष्णात होता. जरी राजा होता तरी ह्या कला त्याने शिकली. किती अन्न पाहिजे, किती मंडळी आहेत, लक्षावधी लोक जेवणार रोज, त्यावेळेला अन्न किती तयार करायचं, ते चांगलं आणखी स्वादिष्ट उत्तम प्रकारचं झालं पाहिजे. तो स्वतः स्वयंपाक करत होता असा अर्थ नाही. हजारो आचार्य असतील हाताखाली, पण देखरेख याची आहे. खजिनदा दुर्योधनाला खजिनदारने कुशाध्यक्ष, सगळं द्रव्य तुझ्या ताब्यात आहे, जमा खर्च तू ठेवायचा, मागतील जितकी मागणी येईल आणखी यज्ञ मंडपातून तितके द्रव्य पाठविलं पाहिजे, दिलं पाहिजे, सगळं त्याला. त्याचं काही ज्योतिषशास्त्र दृष्टीनं त्याच्या हातावर काही मत्स्य होता म्हण, हे यांना सगळं माहिती. जितकं द्रव्य तो खर्च करेल त्याच्यापेक्षा दुप्पट द्रव्य पुन्हा येऊन पडायचं खजिन्यामध्ये. सर्वांचा सत्कार करणं, देखरेख करणं हे काम सहदेवाला दिले. सर्व सामग्री संपादन करणं हे नकुलाला सांगितलं. श्रेष्ठ पुरुष जे जमलेले आहेत त्यांचं पूजा अर्चा सेवा करण्याचं काम अर्जुनाकडे दिले आहे. श्रेष्ठ ज्ञानी ऋषी मंडळींचे पाय धुण्याचं काम श्रीकृष्णाने आपल्याकडे घेतलेलं आहे. परिवेषणे द्रुपदया करणो दाने महामना. वाढायचं काम त्याच्यावर कुणी देखरेख करायची. द्रौपदीला येऊन सांगितलं, द्रौपदी हे काम तुझ्याकडे आहे बरं का. द्रौपदी वाढत होते. इतक्या लोकांना काही एकटी वाढणार आहे. पण जेवायला बसल्यानंतर एकदा फिरून येत जातो. बायका वाढणाऱ्या आणखी पुरुष वाढणारे असले म्हणजे फरक नाही, लगेच कळून येतो. नको म्हटलं थांबले पुरुष. ही द्रौपदी इतकी चाणाक्ष होती, नको म्हटलं तरी याला वाढा म्हणायची. लाडू वाढा, जिरबी वाढा, त्याला पाहिजे असायचं.
हे सगळं ज्ञान जे आहे, अन्नदान करणारा जो आहे त्याला हे सगळं माहिती पाहिजे. तृप्ती होईपर्यंत अन्नदान झालं आणि कर्णाकडं दानाचं खातं गेलेलं आहे. मोठा उदार कर्ण होत. यज्ञ करणारा यजमान धर्मराज आहे आणि दान करणारा कर्ण आहे. तुला जमायचं नाही म्हणाले धर्मराज, हे काम फार कठीण, मनापासून झालं पाहिजे. दान करताना माझं हे संपतेचा संपलाय, पैसा संपतो आहे, इतकं कशाला द्यायचं, हे मनात आलं की संपळ गेलं, ते फुकट गेलं. ते कर्णालाच फक्त जमे. पुष्कळ अशी मंडळी, निवडक मंडळी त्यांनी आणखी कामावर नेमणूक केलेली आहे. स्वतः यांचं लक्ष सर्वावर होतं. त्यामुळे तो मोठा यज्ञ अत्यंत आणखी व्यवस्थित निर्विघ्न पार पडलेला आहे. समाप्ती झाली, स्नान झालेलं आहे नदी तीरावर. यजमानाचं स्नान झालं, बाकीच्या मंडळीने ही स्नान वगैरे केलेली आहे. उत्तम वस्त्र अलंकार धारण करून धर्मराज आपल्या बंधूसह वर्तमान मय सभेमध्ये सिंहासनावर येऊन बसलेले आहेत. द्रौपदी जवळ आहे. श्रीकृष्ण भगवानही बाजूच्या एका सिंहासनावर स्वस्थ बसलेले. सर्व एकंदर मंडळी आलेली यज्ञाला, देव ऋषी लोकपाल वगैरे सगळी आणखी आपल्या स्थानाला निघून गेली. आपल्या काही बांधवांना, कौरव वगैरे यादव वगैरे सर्वांना मुद्दाम आग्रहाने ठेवून घेतलं धर्मराजाने. राहिले सगळा आपला परिवार, बायका मुलं सगळ्यांना पाठवून दिलं, दावे केला आणि आपण राहिले. सभेमध्ये एके दिवशी सर्व मंडळी बसलेली असताना दुर्योधनाला ती सभा पाहिली. त्यांच्याकरता ही आसनं मांडून ठेवली होती, 100 आसन. आपल्या बंधूंना बरोबर घेऊन दुर्योधन त्या सभेमध्ये आलेला आहे आणि पलीकडं आसन आहेत, त्या आसनावर सर्वांनी जाऊन बसायचं. निघाला. त्याला एकदम पाणी दिसायला लागलं. जमीन असताना पाणी आहे. पाण्यामध्ये आपली वस्त्र भिजतील म्हणून त्यांनी आपली वस्त्र वर केली. पाणी नाही, जमीनच आहे. तसाच पुढे गेला. पुढं जमीन आहे, वस्तुदा तो पाणी होत, पण पाण्यावर जमिनीचा आभास निर्माण केलेला आहे मयासुराने. काही नाही, जमीन आहे, ह्याच्या पलीकडे आमची आसन आहे, जावं म्हणून वेगाने निघाला. तो धाड दिशी पाण्यामध्ये पडला दुर्योधन. भीमसेन, द्रौपदी वर होते, सिंहासनावर बसलेले, सगळे हसायला लागले. श्रीकृष्ण काही बोलले नाही. आता वैराला सुरुवात झाली म्हणाले. बरा आहे, भूमीचा भाग दोघांच्या वैरामुळे नाही नष्ट होणार. तो सांगतो आहे धर्मराज, थांबा थांबा म्हणाले, पण काही नाही. द्रौपदी वगैरे सर्व स्त्रिया, भीमसेन हसायचं आणि दुर्योधन पडला म्हणून त्याच्या जवळ जाणं, त्याची समजूत करणं, त्याला काही सहाय्य करणं, हे काही नाही. ती वेळच आलेली आहे. अपमान झालेला आहे, सगळे कपडे भिजलेले आहेत. दुर्योधन उठला आणि रागाने लगेच आपल्या हस्तिनापुराला निघून गेलेला आहे. धर्मराजाला फार खेद झालेला. काय आता हा दुर्योधन करतो कुणाला. सुख सांगतात राजा, आणखी एक भगवंताचं शौर्य कसं आहे ते तू ऐक. यज्ञामध्ये शिशुपालाचा नाश झाल्यानंतर त्याची सर्व मित्रमंडळी निघून गेली. शाल्व नावाचा राजा आणि रुक्मिणीच्या विवाहाच्या वेळेलाही आलेला होता. त्या वेळेलाही शिशुपालाला काही मिळालं नाही आणि आता तर प्राण गेले त्यास. म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली सर्व राजांच्या समक्ष की सर्व यादवांचा मी संहार करी. त्यात कृष्णही आले. भगवान शंकरांची आराधना जो करतो आहे, अन्न नाही, पाणी नाही, 1 वर्षानंतर शंकर भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे व देव असुर आणि मानव गंधर्व या सगळ्यांनाही ज्या विमानाचा भेद करता येणार नाही असं एक अभेद्य विमान मला पाहिजे. यादवांना अत्यंत आणखी भयंकर वाटणारं विमान.
शंकराने मयासुराला सांगितलं याला एक विमान बांधून दे म्हणाले. लोखंडाचं अत्यंत दृढ अशा प्रकारचं विमान त्या शाल्व राजाला मिळालं आणि विमानामध्ये बसून तो शाल्व राजा द्वारकेवर आलेला आहे. वरून शस्त्रवृष्टी करतो आहे. गोपाळ कृष्ण अद्यापी त्या यज्ञाकरता गेलेले अद्यापी परत आले नव्हते. वरून शस्त्रास्त्र वृष्टी शाल्व राजा करतो आहे. प्रद्युम्न, सांब, मोठे मोठे पराक्रमी आणखी तिथे यादव होते. त्यांनी खालून शस्त्रवृष्टी करावी आणि वरून यांनी करावी. पण खालून किती जाणार? पुष्कळ आणखी संकट आलेलं आहे यादवांच्या वरती. घरदार पडायला लागली सगळी. तो विमानातून हल्ला करतोय ना. प्रद्युम्नाने आणखी तो शाल्व राजाचा जो प्रधान होता द्युमान नावाचा त्याच्याबरोबर युद्ध करून त्याचा नाश केलेला आहे. इतक्या 27 दिवस होऊन गेले. चाललाय पण यांनी प्रतिकार केला तोपर्यंत शाल्व राजाचं काही चालू दिलं नाही यादवाने. इतक्यात भगवान कृष्ण त्या ठिकाणी येऊन पोचले. त्यांचा रथ येऊन पोचला. त्याने दारुक सारथ्याला सांगितलं, सारथ्या हा मोठा मायावी दैत्य आहे. सावधगिरीनं आपला रथ आणखी चालीव म्हणाले. शाल्व राजाने पाहिलं भगवान श्रीकृष्ण हे आलेले आहेत रणभूमीवरती. त्यांनीही आणखी विमानातून शस्त्रास्त्र वृष्टी करायला सुरुवात केली. गोपाळ कृष्णाने सुद्धा त्या विमानावरती आणखी बाणवृष्टी केलेली आहे. त्याचा एक बाण येऊन हाताला लागला कृष्णांच्या आणि त्यांच्या हातातून धनुष्य खाली पडलं. मार सगळे लोक घाबरले. यादव घाबरले. तो राजाला त्या शाल्वाला तो अगदी गर्व झाला. माझ्या मित्राची भालिया तू हरण केलेली आहे. सभेमध्ये यज्ञ सभेमध्ये त्याला तू ठार मारलेला आहे. आज मी तुझा प्राण घेणार आहे. पहा थांब माझ्या. भगवान सांगतात बडबड कशाला करतोस ना. काय तुझं पौरुष पाहूया. एकदम त्यांनी एक गदा हातामध्ये घेतली. ती फेकली वरच्या बाजूला. त्या विमानाचे तुकडे तुकडे झालेले आहेत. ते विमान कोसळून आणखी खाली समुद्रामध्ये पडले. शाल्व राजा जमिनीवर उतरलेला आहे. आता जमिनीवर युद्ध सुरू झालं. तो मायावी दैत्य होता. युद्ध सुरू झालेलं असताना एक पुरुष द्वारकेतून मी आलो म्हणाला. कृष्णाला सांगतोय तुम्हाला निरोप सांगण्याकरता आलेलो आहे. देवकीनं मला पाठविलेला आहे. तुमचा पिता वसुदेव याला शाल्व राजाने धरून त्या घेऊन गेलेला आहे. हा देवकीचा निरोप आहे. भगवान म्हणाले बलराम तिथं आहे आणि वसुदेवाला धरून घेऊन गेला. खरं वाटेना. इतक्यात वसुदेवाला आणलं त्या शाल्व राजाने. वसुदेवासारखं रूप आहे. आणखी सांगितलं हा तुझा बाप तुझ्या देखत मी याचा शिरच्छेद करणार आहे. काय तुझं सामर्थ्य असेल तर कर रक्षण म्हणाले. असं सांगून वसुदेवाचा शिरच्छेद त्यांनी केला आणि शाल्व राजा निघून गेले. स्वस्थ थांबले भगवान. पण लगेच त्यांच्या लक्षात आलं ही राक्षसाची माया आहे. तो दूत नाही. वसुदेवाचं शरीर नाही. काहीच दिसेल. आणि मग मात्र त्यांनी ते विमान तर सगळं आणखी भग्न केलेलंच आहे. पडलं ते पाण्यामध्ये आणि हातामध्ये गदा घेऊन भूमीवरती शाल्व राजा उतरलेला आहे. धावत धावत येतो आहे. तो येतो आहे असं पाहून आपल्या आणखी सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक तोडून टाकलं भगवान श्रीकृष्णाने. सर्व देवांनी दुंदुभी वाद्य वाजवून आनंद व्यक्त केले. शिशुपालाचा नाश झाला. त्याचा मित्र शाल्व राजा याचा नाश झाला. पौंडरकाचा नाश झालेला आहे. मग
दंतभक्त जो आहे हातामध्ये गदा घेऊन आणि युद्ध करण्याकरता आले. श्रीकृष्णाने पाहिलं हा आपला एक शत्रू आहे शिशुपालाप्रमाणे. आणखी भगवान गोपाळ कृष्णही उतरलेले आहे. त्याने गदा मारली. श्रीकृष्णाने ही आपली कौमोदकी गदा त्याच्या छातीवर मारल्याबरोबर तो दंतभक्त खाली गतप्राण होऊन पडलेला आहे. त्याच्याही शरीरातून दिव्य तेज बाहेर पडलं. कृष्ण शरीरामध्ये त्याचा प्रवेश झाला. 3 जन्मपर्यंत 3 जन्मपर्यंत आणखी ज्यांनी द्वेष केला ह्या तिघांचाही दोघांचा उद्धार झाले. त्या दंतभक्ताचा बंधू विदुर तोही आला, त्याचाही नाश केले. असे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सामान्य अज्ञानी लोकांना विजय झाला, एखाद्या वेळी पराजय झाला, पळून गेले गोपाल कृष्ण, त्यांची शक्ती कमी आहे असं सामान्य अज्ञानी लोक बोलतात. त्यांना काही कळत नाही. कौरव पांडवांचं युद्ध निश्चित झालेलं आहे. त्यांचं सैन्य त्यांनी जमिवलं, यांचं यांनी जमिवलेलं आहे. दुर्योधनाने येऊन श्रीकृष्णाला विनंती केली. त्याने सांगितलं मी युद्धामध्ये शस्त्र हातात घेणार नाही, मी नुसता सल्लागार म्हणून ये. दुर्योधन म्हणाला सल्लागार मला पुष्कळ आहे, तू मोठा पराक्रमी आहेस म्हणून तुझ्याजवळ मी आलो म्हणा. त्याला पुष्कळ सैन्य दिलं त्याने. यादवांची नारायणी सेना ही घेऊन जा म्हणाले. त्याला आनंद झाला, बरं झालं सैन्य. एकटा कृष्ण येऊन काय करणार. अर्जुनही बोलावण्याकरता आलेला आहे. आपण नुसते येऊन माझ्याजवळ राहा म्हणाले. थांबा, काही नको, लढाई तुम्ही करू नका, तुम्ही असला म्हणजे मी विजयी होऊ. कृष्णाने कबूल केलेला आहे. बलरामजींनी मात्र कोणत्याही पक्षाला जायचं नाही असं ठरवलं. तीर्थयात्रा माझी राहिली म्हणाले. तीर्थयात्रेला मी जाणार आहे असं निमित्त करून बाहेर पडले बलरामजी. नैमिषारण्यामध्ये आलेले आहे. तिथून मग सगळी तीर्थयात्रा दक्षिणेकडं रामेश्वरापर्यंत जाऊन आणि सर्व तीर्थयात्रा करून ते परत आले. तिरुपतीला व्यंकटेशाचं दर्शन घेतलेलं आहे. अशा सगळ्या देवतांचं दर्शन घेऊन परत आले. भारतीय युद्धाचा 18वा दिवस होता तो. आणि रणभूमीवरती ते आले एकदम बलरामजी. एका बाजूला भीम उभा राहिलेला आहे, दुसऱ्या बाजूला दुर्योधन आहे. दोघांनी हातामध्ये गदा घेतलेल्या आहेत आणि रागाने एकमेकाकडे पाहत आहे. अरे मध्ये आले बलरामजी. त्यांनी सांगितलं दुर्योधना भीमा तुमचा युद्धामध्ये जय पराजय काहीही सांगता येणार नाही. तुमचं दोघांचं सामर्थ्य आणखी समान आहे. भीमाची शक्ती जास्ती आहे, पण धर्मराज आपला हा जो दुर्योधन आहे याच्याजवळ गदा युद्धाचं कौशल्य जास्ती आहे. भीमाला इतकं ज्ञान नाही गदा युद्ध. तुमच्या युद्धाचा निर्णय काही होणार नाही. कशाला राही करता. झालं, सगळं सैन्य मारलं गेलं, सगळे सेनापती तुमचे गेले. आता तरी समेट करा म्हणाले. मैत्रीनं वागा, प्रेमाने वागा. पण त्यांनी काही ऐकलं नाही. म्हणून सोडून देऊ पुन्हा नैमिषारण्यामध्ये बलरामजी आलेले आहे. आणि त्यांनी यज्ञ केला. अनेक ऋषी मंडळींनी त्यांच्याकडून यज्ञ करिवलेला आहे. बलरामजींनी त्यांना ज्ञानोपदेश केलेला आहे. असे अनंत भगवान बलरामजी यांचं हे कृत्य झाले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुकुंदस्य महात्मनः वीर्याण्यनन्तवीर्यस्य श्रोतुमिच्छामहे प्रभो. कृष्णलीला श्रवण करतो आहे परीक्षित राजा. आनंद आहे.
मध्ये काही विचार मनामध्ये आले तर गुरुजींच्या बोलून दाखवतो येतो, हे असं कसं कृष्णाने केलं, तसं कसं केलं समजून घ्यावं लागतं. अश्रद्धा नाहीये. आणखी भगवंताच्या लीला सांगा महाराज, अशी प्रार्थना परीक्षित राजाने केल्यानंतर एका मोठ्या भक्ताचं चरित्र शुकाचार्य महाराज सांगतात. कृष्णस्यासी सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. भगवान गोपाल कृष्णांचा परममित्र, मोठा आणखी ज्ञान संपन्न आहे, विरक्त आहे, शांत, जितेंद्रिय. सुदामजी, सुदामाचा गृहस्थाश्रमी आहे. जे यदृच्छेनं याचना न करताना जे मिळेल त्याच्यामध्ये संतोष आहे. श्रीकृष्णांचं अत्यंत प्रेम त्याच्यावर आहे. 6 अध्यायी संदीपनी गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये रामकृष्ण असताना सुदामजी त्यांच्या बरोबर अभ्यास करायला होते. पण यांची ही विरक्त वृत्ती प्रथमपासून आहे, अनासक्त जीवन आहे. ज्ञानानंतर जी काही फळ मिळायचं ते अगोदरच मिळालं. साधन, ज्ञान साधनालाच भगवंतांनी ज्ञान म्हटलेलं आहे. गृहस्थाश्रमामध्ये द्रव्याची जरुरी आहे. हे गृहस्थाश्रमी म्हणजे प्रथमपासूनच विरक्त आहे. याचना करायची, संतोष आहे ना. संतोषामुळे काय कमी आहे नाही, कमी असलं तरी संतोष आहे, नसलं तरी संतोष आहे. हाच अभ्यास आहे. आपल्याला संसारात काही कमी पडत आहे, ही वृत्ती म्हणजे असंतोषाचं हे कार्य आहे, समाधान नाही आहे. केवढी भगवत कृपा आहे, ज्ञानाचं खरं फळ मिळालेलं आहे. पण ती जी श्री सुदामजींना मिळालेली आहे, तिला हे कसं साधावं, कसं? यांचा एक अभ्यास झालेला आहे. श्रीकृष्णांच्या मैत्री आहे, कृष्ण प्रेम मनामध्ये आहे, तेव्हा ज्ञान आहे. आणि सर्व साधनांचं काय आहे, स्वरूप काय, फल काय, हे सगळं जाणून त्यांनी त्याप्रमाणे आचरण केलं. म्हणून भगवंतानी त्या रुक्मिणीकडून आलेल्या ब्राह्मणाजवळ बोलताना उद्गार काढलेला आहे. विप्रान स्वलाभ संतुष्टान साधून भूत सुहृत्तमान निरहंकारिण शांतान नमस्से शिरसा, असं कृत म्हणताय. जे विप्र अयाचित वृत्तीनं जो लाभ होईल त्याच्यामध्ये संतुष्ट आहे, साधू आहे, सर्वांच्या बरोबर सौहार्द भावना धारण करणारे आहे, निरहंकारी असे जे शांत ब्राह्मण आहे त्यांना मी शिरसा वंदन करतो, असं कृत म्हणतात. वारंवार त्यांना मी वंदन करतो. तसे हे सुदामजी होत. एवढा आपला आणखी मित्र मोठा आहे की सर्व विश्वासा तो अधिपती आहे, नियामक आहे, ईश्वर आहे. पण कधी त्याच्याकडे जावं, आपली परिस्थिती सांगावी, काही इच्छा नाही. तो सर्वज्ञ आहे ना. परमेश्वराजवळ मागण्याची इच्छा या भक्तांना का होत नाही, असून आणि सोय आहे ना. तर मागायला लागणाऱ्या भक्ताकडे एक तर त्या भगवंताचं लक्ष, खरं लक्ष जात नाही. तेवढ्या पुरतं देऊन टाकायचं, पाठवून घ्यायचं. नेहमी याच्यात सापडणार आहे तो. वासना मनामध्ये अधिकाधिक वाढत जाणार आणि संसारातून काही मोकळा होण्याची याची योग्यताच नाही. वासना क्षय करण्याचा प्रयत्नही नाही,
आणि त्याच्याबद्दल त्याला काही खेदही वाटत नाही. आपली एकंदर परिस्थिती चांगली असावी म्हणजे देहातिरिक्त आत्मा आहे, क्षेत्रज्ञ विवेक झाला आहे असं काही म्हणता येत. पण सुदामजींच्या अंतःकरणामध्ये मात्र काहीही इच्छा नाही. मित्राची आठवण असे होत असे, पण त्याच्याकडे जाऊन काही आपली व्यवस्था करून घ्यावी काही नाही. त्यांची जी पतिव्रता स्त्री आहे तीही त्यांच्या योग्यते, परंतु आवश्यक जे आहे तेवढ्याबद्दल याचना करायला काय हरकत आहे असं तिला वाटत होत. याचना ही कुणाजवळ करायची हेही तिला मान्य. जो खरा श्रेष्ठ महात्मा आहे, उदार आहे, त्याच्याजवळ याचना करायला हरकत नाही. एखाद्या वेळेला यांच्या मोघा वरमधी गुणे नाधमे लब्धकामा हाही अंतःकरणात पूर्ण आणखी निग्रह आहे. परंतु श्रेष्ठ पुरुषाजवळ आपली परिस्थिती सांगायला काय हरकत काय आहे. वासना क्षय करायला पाहिजे हे खरं आहे, पण आवश्यक जे आहे देह कसा राहायचा, एकंदर आश्रमाचा संबंध, घरातली मुलं बाळ म्हणा त्यांची व्यवस्था काय आहे. परंतु हे जे महात्म्य आहे ईश्वराजवळही मागत नाहीत, मग बाकीच्या जवळ कशाला माग. न मागताना पाठवून दिलं तरी ते घेत नाही. शिवाजी राजांनी आणखी तुकाराम महाराजांच्याकडे रत्नानी मोहरानी भरलेली ताटं पाठवली, त्याने लगेच परत पाठवली. हे नको म्हणाल्या. देवाकडचं लक्ष कमी करण्याचा हा प्रयत्न आहे, म्हणजे हे खरं प्रेम तुमचं नाही. त्या पतिव्रता स्त्रीचे विचार वेगळे आहे. देवाच्या समोर आपलं सांगायला काय हरकत आहे, भक्तांनी सकाम व्हायला काय हरकत आहे. निष्काम म्हणजे ज्ञान झालेलं आहे, क्षेत्रज्ञ विवेक पूर्ण झालेला आहे, तोच खरा निष्काम आहे ना. तोपर्यंत काम अंतःकरणामध्ये आहे. विमुंचति यदा कामान सर्वान पार्थ मनोगता. प्रल्हादजींनी नरसिंहानी वर मागायला सांगितलं असताना नको म्हणाले, मला काही इच्छा आहे. पुन्हा म्हणाले जायचं असेल कामानाम हृदय असमरोहम भवतस्तु वृणेव. ऋषिकेश आपल्याला म्हणतात सर्व इंद्रिय मन सगळं आपल्या ताब्यात आहे, त्याची सुधारणा तुम्हीच करायची आहे. आमच्या प्रयत्नाला सुद्धा तुमची दृष्टी असेल तर प्रयत्नाचं फल मिळेल. तेव्हा कोणतीही इच्छा मनामध्ये आपल्या होऊ नये, निष्काम अंतःकरण झालं पाहिजे. हेच मुक्तीचं स्वरूप आहे. सर्व दुःख निवृत्ती याचाही अर्थ मुक्ती आहे. सर्व काम निवृत्ती ह्यालाही मुक्ती म्हणतात. काही मनामध्ये वृत्तीच नाही, निर्वृत्तिक अंतःकरण झालेलं आहे. तेव्हा कामनिवृत्ती व्हावी, निष्काम अंतःकरण व्हावं असं प्रल्हादजी म्हणाले. आणखी त्याचं स्पष्टीकरण त्यांनी सर्व कामनिवृत्ती ज्याला मिळालेली आहे, काहीही मनामध्ये इच्छा नाही, शवसिद्धी झाली, निर्वासन अंतःकरण झालेलं आहे. तरी हे भगवत्वाय पुंडरीकाक्ष जीवभाव संपला म्हणाले, तो भगवानच झालेला आहे. तसे सुदामजी होते, पण ही स्त्री तिनं विचार केला यांना एकदा गोपाल कृष्णांच्याकडे पाठवावं. हे मागोच अगर न मागो, एकदा यांची परिस्थिती त्यांच्या लक्षात आली, समक्ष पाठवलं पाहिजे. त्याप्रमाणे ती म्हणू लागली एकदा नरुब्रह्मन् भगवत सखा साक्षात श्रेयःपदी ब्रह्मण्यश्च शरण्यश्च भगवान सत्त्ववर्षभा. भगवान लक्ष्मीपती श्रीकृष्ण परमात्मा आपले मित्र आहेत असं मी ऐकलं म्हणाले.
ब्राह्मणाबद्दल अत्यंत आदरभाव जाण आहे. दुःखी कष्टी मानवांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये अत्यंत दया आहे. असे भगवान त्यांना एकदा जाऊन तुम्ही भेटून या म्हणाले. द्वारकेला जाऊन कशा करता? दास्यति द्रविणम भूरी सीदते ते कुटुंबिने. आपण काही ब्रह्मचारी संन्यासी नाही महाराज, गृहस्थाश्रमी आहोत आणि आपण अत्यंत कष्टामध्ये आपला गृहस्थाश्रम चाललेला आहे असं त्यांच्या दृष्टीला पडल्याबरोबर पुष्कळ द्रव्य आपल्याला मिळेल. हा अभिप्राय त्या स्त्रीनं बोलून लागला. श्रीकृष्णांच्या दर्शनाला जायचं म्हणजे द्रव्य मिळेल या इच्छेनं जावं. ते देतील, तुम्ही मागू नका. याने ऐकून घेतलं, तिकडे काही लक्ष दिलं. ते द्वारकेमध्ये आहे, मोठे उदार आहे. असं भार्या सांगते. काही लक्ष दिलं नाही. त्यांचं आपलं नित्यकर्म चालू आहे, ज्ञानदानाचंही कार्य चालू आहे. अनेक शिष्यमंडळी शिकवत आहे. पुन्हा दुसऱ्या वेळेला स्त्रीनं आग्रह केला. असं पुष्कळ वेळा प्रार्थना केली. त्यांनी एकदा ठरवलं, या स्त्रीची इच्छा आहे, आपण जाऊया, द्वारकेला जाऊ. पण जाताना मनोवृत्ती कशी आहे? त्यांना भेटायला गेला म्हणजे तुम्हाला पुष्कळ द्रव्य मिळेल, तुमचा संसार सुखाचा होईल असं ती स्त्री म्हणते. यांच्या मनामध्ये दुःख असलं तर जायचं म्हणाले. दुःख आहे कुठं? भगवंताचं स्मरण ज्यार्थी मला होत आहे त्यार्थी दुःखही नाही आणि दुःखाचं कारण असलेलं दुरदृष्टही नाही, काही नाही. हे पूर्ण आणखी जाणीव आहे त्यांना. परंतु म्हणाले जाऊया. अयम हि परमोलाभा उत्तम श्लोक दर्शनम. मोठा लाभ होणार आहे. ज्यांची कीर्ती अत्युत्तम आहे, पवित्र आहे, अशा त्या भगवान श्रीहरीचं दर्शन मला होईल ना. द्वारकेला मी गेलो तर मागायचं नाही काही, जाऊन यायला काय. म्हणून ठरवलं त्याने, जाऊन येतो म्हणाले. सांगितलं स्त्रीला. पण मोकळ्या हाताने कसं जायचं? देवाच्या दर्शनाला असंच जाऊ म्हणाले. रिक्त पाणी काही आहे का घरात देवाला द्यायला? काय घरात काय आहे? 4 घरामध्ये ती गेली बाई. 4 मुठी पोहे, प्रत्येक घरातून एक एक मूठ पोहे असे आणले. एका फडक्यामध्ये ते पोहे बांधले आणि हे द्या तुमच्या मित्राला द्या म्हणाले. निघाले. द्वारकेला जायचं आहे. कृष्ण संदर्शन मह्यम कथम स्यात् इति चिंतयन्. कृष्ण दर्शन व्हायला पाहिजे, याशिवाय काही इच्छा. पण ते कसं होणार? द्वारका काय लहान सहान गाव आहे? आणि प्रवास करीत करीत किती वाडे, मोठे मोठे वाडे आहेत. कृष्णांचाच परिवार 16,000, आणखी त्यांचे नोकर चाकर, त्यांचे वाडे कितीतरी असतात. एवढ्या मोठ्या द्वारकेमध्ये कृष्ण दर्शन कसं व्हायचं? एका वाड्याच्या दरवाजामध्ये ते उभे राहिलेले. श्रीकृष्णांचं दर्शन व्हावं अशी इच्छा आहे, तळमळ आहे. आत गोपाळ कृष्ण बसलेले होते. त्यांची दृष्टी सुदामजींच्यावर पडल्याबरोबर एकदम आपला मित्र आलेला आहे. उठले, धावत धावत आलेले आहे. सुदामजी प्रेमाने आलिंगन दिले. सख्य प्रियस्य विप्रर्षे अंग संगाची निर्वृतः प्रीतो व्यमुंचत अबिंदू नेत्राभ्याम पुष्करे क्षण. भगवान मायावी आहे, माया सक्त नाही आहे. परंतु जे जे योग्य आहे व्यवहार दृष्टीनं ते तर अत्युत्तम आहे, श्रेष्ठ.
मित्राला पाहिल्याबरोबर सगळ्या गोष्टींची आठवण झालेली आहे. देवाला वासनाक्षय आहे की नाही, संसाराची आसक्ती आहे की नाही, याचं उत्तर देता येणार नाही. त्यांची एकंदर लीला चरित्र पाहिल्याबरोबर आमच्यासारखेच आहे. मित्राची आठवण झाली, दर्शन झालं, भेट झाली, डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. घेऊन आलेले आहेत वाड्यामध्ये. प्रेमाने आणखी त्यांची पूजा करू लागले. पाय धुतले त्यांचे. नुसता मित्र नाही आहे, तर हा ज्ञानी भक्त आहे. ज्ञानाचं फळ यांनी मिळवलेलं आहे. पूर्ण विरक्त आहे. कशाची इच्छा आहे. माय ईश्वराची सर्व शक्ती पूर्ण शक्ती आहे. पण असे ना, आम्हाला काय करायचं. ईश्वराची जी आमच्यावर कृपा झालेली आहे, त्या कृपेनं त्या शक्तीचं कार्य किंवा कोणतंही व्यवहारात त्या कोणत्याही विषयाशी संबंध नाही. मनाचा सुद्धा सर्व त्याग मनापासून झाले. गंध लागलेला आहे. देवाप्रमाणे धूप दीप नैवेद्य आरती केली सुदामजी. भोजन झालेलं आहे. ब्राह्मण अन्न नाही, पाणी नाही, शरीर अत्यंत कसं झालेलं आहे. हाडं दिसत आहे. श्रीकृष्णांची इतकी निष्ठा, इतकं प्रेम पाहून रुक्मिणी देवी सुद्धा वाराघाट उभी राहील. सगळे अंतःपुरातले लोक, त्यांनाही आश्चर्य वाटत आहे. हा कोण आहे? हा अवधूत दरिद्री ब्राह्मण, आणि देवाने याची पूजा केली. प्रत्यक्ष लक्ष्मीपती आणखी लक्ष्मीला सोडून येऊन आणखी भेटतो आहे, प्रेमाने बोलतो आहे, डोळ्यातून अश्रुधारा चाललेला आहे. दोघेही मित्र बोलत बसलेले आहे. गुरूंच्या आश्रमामध्ये राहताना त्यावेळीची आठवण झाली. प्रेमाने त्याचे हात आपल्या हातामध्ये घेतले. भगवान तन्मय झालेले आहे. खरी मैत्री आहे, प्रेम आहे. कशा करता आला तो दरिद्री आहे, यांनाही काही स्मरण नाही. आणि आपण दरिद्री आहोत, आपल्याला काही पैसा देईल आपला मित्र म्हणून, यांनाही स्मरण नाही. शुद्ध प्रेम आहे. अभिब्रह्मन गुरुकुलात भवता लब्ध दक्षिणात समावत्तेर धर्मज्ञ भार्योढा सदृशी नमा. भगवान विचारत आहे, काय सुदामजी, गुरुजींना दक्षिणा दान करून, विद्या संपादन करून आपण घरी गेल्यावर विवाह योग्य केलाय ना. आपली स्त्री आपल्याला योग्य मिळालेली आहे. पहिल्यापासूनच तुमची वृत्ती म्हणजे काही मनामध्ये वासना नाही. चित्त हे वासनेच्या अधीन झालेलं नाही. तुमचं धनाची इच्छा नाही, मानाची इच्छा नाही. हे पूर्वीच आम्ही पाहिले म्हणा. अशीही काही मंडळी असतात, मनामध्ये कोणतीही कामना नाही, परंतु ईश्वरार्पण बुद्धीनं कर्माचरण त्यांचं चाललेलं आहे. लोकसंग्रह होतो या योगाने. आपण गुरुकुलामध्ये राहत होतो त्यावेळीची आठवण तुम्हाला आहे का सुदामजी? गुरुजींच्या कृपेनं जे काही जाणून घ्यायचंय ते आपण जाणून घेतलं म्हणाले. अज्ञानाच्या पलीकडे आपण घेतलं. आद्य आश्रम जो आहे, गुरूंची सेवा करण्याकरता, ज्ञान मिळवण्याकरता आद्य आश्रम. ज्ञानदायक सद्गुरूंची सेवा आपल्याला घडलेली आहे. माझा संतोष यज्ञानी होणार नाही, संततीनं होणार नाही, तपानी नाही, शमानी नाही. तुष्येयम सर्वभूतात्मा गुरु शुश्रूषया यथा. फक्त एक गुरुसेवा करणारा जो गुरुभक्त आहे, त्यामुळे त्याला पाहून मला आनंद वाटतो. काय सुदामजी, एके दिवशी आणखी आपल्याला गुरुजींच्या पत्नीनं सांगितलं, गुरुमाईनं,
की बाबांनो आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला लाकडं नाही खरा. काय परिस्थिती आहे बा. चतुर्दश विद्या 64 कला या आणखी देणारे गुरुजी इतके ज्ञान संपन्न सांगलीपणे गुरु महाराज, त्यांच्या घरामध्ये स्वयंपाकाला लाकडं नाही आहे. परमेश्वराचे गुरु, परमेश्वराने ज्यांना गुरु म्हणून आणखी मानले. गुरुमाईने आपल्याला सांगितल्याबरोबर आपण तिघं निघालो म्हणाले. लाकडं आणण्याकरता अरण्यामध्ये निघालो. लाकडं गोळा केली, मुळ्या बांधल्या, डोक्यावर घेतले. काय वर्षा ऋतू, पावसाळा नव्हता, काय नव्हता. एकदम मेघ आले, एकदम पाऊस पडायला लागला. सूर्यास्त होऊन गेला. अंधार जिकडं जिकडं पडलेला आहे. आपण रस्ता चुकलो, थांबलो. दिसत एका झाडाखाली आपण थांबलो. म्हणा सूर्योदय होईपर्यंत त्या अरण्यात आपण फिरत होतो, एकमेकाचे हात धरून. सांगलीपणे गुरु महाराज सूर्योदयानंतर आमचा शोध करीत त्या अरण्यामध्ये आले आणि आमची स्थिती त्यांनी पाहिली. फार त्यांना वाईट वाटलेलं आहे. बाबांनो, आमच्या करता किती कष्ट तुम्ही सोसता म्हणा. शरीर हे किती प्रिय आहे हिवाळा, पण शरीराकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं नाही. पाऊस सहन केला. ही मुळी लाकडाचे भारे डोक्यावर घेऊन संबंध रात्रभर फिरत राहिला म्हणाले. सच्शिष्याचं हे कर्तव्य आहे. सद्गुरूंची यथाशक्ती सेवा करणे, सर्व अर्पण करायला. तुमच्या या सेवेमुळे मला संतोष झालेला आहे. गुरुजींनी आपल्याला सांगितलं, तुमचे मनोरथ सगळी ही सत्य होती, पूर्ण होती. तुम्ही केलेलं हे वेदाध्ययन हे कधीही शिळ होणार नाही, चालू तेजस्वी राहील अयातया. असे गुरु महाराजांचं आपल्यावर प्रेम होतं म्हणाले. कृपा होती, त्यामुळे आणखी पूर्णता, गुरुकृपेनच पूर्णता येते. सुदामजी म्हणाले, देवा ही सगळी इच्छा आम्हाला आमची पूर्ण झालेली आहे. काय मिळालं नाही आम्हाला, सगळं मिळालं. कारण आपल्यासारखे सत्य संकल्प परमात्मा त्यांच्या बरोबर आम्हाला राहायला मिळालं ना गुरुकुलामध्ये. तुमचा उपदेश, तुमचं मार्गदर्शन, तुमचं एकंदर आचरण हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. वेदरूप आपणच आहात. आणखी सद्गुरूंची सेवा ही आपण करून दाखवली आहे. बोलणं चाललेलं आहे. इतक्या भगवान म्हणाले, काय सुदामजी, किमुपायनमानीतम ब्रह्मन्मे भवता ग्रहा. सगळी परिस्थिती समजावून घेत आहे. सुदामजी काय बोलताय. गुरुसेवा झाली, तुम्हीही केली, आम्हीही केली, गुरु महाराजांचा पूर्ण आशीर्वाद मिळाला. हे सगळं आणखी ऐहिक आमुष्यक सर्वाचं आणखी फलाचं साधन आहे म्हणाले. ते हे सांगून दे. यांची तशीच निष्ठा आहे. यांनी सांगितलं, गुरुसेवेपेक्षा तुमचं सान्निध्य मला लाभलं हे मोठा लाभ आहे म्हणाले. सुदामजी काय फराळा बिराळाचं काय आणले की नाही. तुमच्या घरातून आमच्या वहिनी साहेबांनी काय दिले की नाही. काय काढायचं ते पोह्याचं गाठोडं काढायचं. पण हे बोलतात, भक्तांनी मला थोडं दिलं तरी मला तृप्ती होती. अभक्तांनी काही दिलं तरी नाही. पत्रम पुष्पम फलंतो यो मे भक्त्या वयच्छली तदहं भक्तुपहृतम अश्नामी पयतात्मनः. शुद्ध ज्याचं अंतःकरण आहे अशा भक्तांनी मला काहीही दिलं, तुळशीपत्र दिलं, पुष्प दिलं, फल जल जरी दिलं तरी त्याच्या योगाने मला संतोष होत आहे. भक्तीनं दिलेलं आहे की नाही तपासून मी घेतो. असं मोठे उदारपणाने भगवान बोलताय. ब्राह्मणाने खाली मान घातली.
हा साक्षात लक्ष्मीपती आहे आणि हा याचना करतो आहे. याचना मी करायची. जीव हा कर्म परतंत्र आहे. त्याला अपमान सोसावा लागतो, संकट सोसावी लागतात, त्याच्या कर्माचं फल त्याला भोगावं. याला याचना करण्याचे काय कारण आहे? नित्य तृप्त आहे परमात्मा. लक्ष्मी याच्या गुणाला पाहून आणखी जवळ राहती आहे. लक्ष्मीची सुद्धा याला इच्छा नाही आहे. मग काय मागणार काय? आणि आज मागतो आहे. काय आणलाय सुदामजी? प्रेमाने आणलेलं मला पाहिजे. मला पुष्कळीच काही कमी नाही. पुष्कळ स्त्रिया आहे, नोकर चाकर आहे, पंचपक्वान्नाचं ताट पुढं आलं तरी मला तुमची आठवण होती आहे. मी येऊ शकत नाही, अनेक कार्यभार मोठा आहे. आज तुम्ही भेटला, समाधान वाटले. खाली मान घालून सुदामजी बसलेले आहे. शा लक्ष्मीपतीला हे पोहे द्यायचे कसे? लाज वाटली त्याला. भगवान विचार करताय. नायम श्रीकामो मा भजत पुरा पत्न्या पतिव्रतायास्तु सखा प्रिय कीर्षया प्राप्तो माम अस्य दास्यामि संपदो अमर्त्य दुर्लभ. भगवान श्रीहरींचा संकल्प होऊन हा ब्राह्मण काहीही सकाम नाही आहे. लक्ष्मी करता आणखी यांनी माझी सेवा कधीच केली. शुद्ध आणखी याची भक्ती आहे. पण पतिव्रता पत्नी आहे, चिराही दुःखी ठेवणं बरं नाही आहे. तिच्याही मनाची इच्छा पूर्ण करावी म्हणून हा आलेला आहे माझ्याकडं. म्हणा तिचं प्रिय करावं, संपत्ती याला द्यायची आहे असा संकल्प होऊन गेला भगवंत. देवांना सुद्धा जी संपत्ती मिळणार नाही ती संपत्ती याला द्यावी असा संकल्प झालेला आहे. संकल्प झाल्याबरोबर आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी पंचमहाभूत लगेच निर्माण झाली. सृष्टी सुरू झाली नुसत्या संकल्पाने. क्षण केवळ संकल्प. इथं काय या ब्राह्मणाला संपत्ती द्यायची, याच्याही मनाचं समाधान व्हायला पाहिजे ना. काय पोहे खाऊनच संपत्ती द्यायची असं नाही, पण यालाही समाधान होईल. काय आणले सुदामजी? हे कसलं गाठोड आहे बघूया बरं. ते गाठोड आपणच काढून भक्तांनी देण्याचीही वाट पाहिली नाही. मागितलं भक्ताजवळ. सर्वांना दान करणारा, सर्वांचं संरक्षण करणारा परमात्मा मागतो आहे. आपण होऊन भक्ताचं घेतो आहे. कसलं गाठोड आहे पाहूया. घेतलं, काढून घेतलं. हे आपले गप बसले. सोडलं गाठोड. वा वा सुदामजी, हे मला आवडणारा पदार्थ तुम्ही आणलेला आहे. पोहे मला फार आवडतात. विचारा वाटलं तर आमच्या घरात हे पथुकजय आहेत पोहे. हे विश्वरूपी परमेश्वराला तृप्त करणारे आहे. एक मूठ भरून घेतली, कोरडेच पोहे आहे. आणि तसेच ती मूठभर पोहे तोंडामध्ये टाकले भगवान श्रीहरी. द्वितीयान जगधुमाद दे. सगळे पोहे मलाच खायचे. खाणार म्हणा. दुसरी मूठ भरून घेतली. तावत श्री जगृहे हस्तम तत्परा परमेष्ठ्या एतावतारम विश्वात्मन सर्व संपत समृद्धये. हात धरला लक्ष्मी देवीनं, रुक्मिणीनं. पुढे म्हणाला, एक मूठ पोह्याने त्याला काय मिळालं? तिकडं दुसरी द्वारका नगरी निर्माण झाली ना. काय याला द्यायचं दिलं तुम्ही? आपली तृप्ती नेहमीच आहे. या पोह्याने तृप्ती होणार. एक मूठ पोहेपेक्षा जास्ती सगळे पोहे खाऊन तृप्ती होणार असं सोडत आहे. आणि आम्हालाही राहू दे की थोडा प्रसाद. तुम्ही सगळं घेता काय म्हणा. तुम्हाला ज्या ब्राह्मणाचे पोहे प्रिय आहे ते आम्ही जर आम्हाला जर मिळाले तर आमचाही अंतःकरण
भक्तवत्सलता ती तुमच्या जवळच एकट्या जवळ. रात्रभर राहिलेले आहे सुदामजी, भोजन भाषण चाललेलं आहे, सगळ्या गोष्टी बोलत आहे आणि स्वर्गातच आपण आहोत. भोजन झालेलं आहे, सगळा आदर सत्कार. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, स्नान संध्या झाल्यानंतर आपल्या घराकडं गावाकडं जाण्याकरता सुदामजी निघालेले आहे. शुकाचार्य सांगतात, राजा सचा लब्ध्वा धनं कृष्णात न तू याचितवान स्वयं स्वगृहान वर्डितो गच्छन् महद्दर्शन निर्वृतः. इतकं समाधान सुदामजींच्या मनामध्ये झालेलं आहे. देवाजवळ काही धन मागून घ्यावं असं आठवण सुद्धा त्यानं. आपण दरिद्री आहोत, स्त्रीला आपल्याला याकरता पाठवले, काही आठवण नाही, स्मरण नाही, त्यांनीही दिलं नाही काही. उलट मनाला असं लज्जा वाटते आहे, काय मी अशा प्रकारचा दरिद्री, कसं शरीर झालेलं, देवानी मला आपल्या आसनावर बसवलं, प्रेमाने आलिंगन दिलेलं आहे, कर्मतंत्र असलेला माझ्या कर्माने अशा प्रकारच्या दारिद्र्यामध्ये सापडलेला मी, आणि तो कर्मसंबंध झाला नाही. क्लेश कर्म विपाकाशयैः अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. पंचक्लेश झाला नाही, त्याला कारण असलेलं कर्म झाला नाही, कर्माचा विभाग वासना याही झाला नाही आहे, रागद्वेषाधिक विकार झाला नाही आहे, म्हणून ज्याला जन्म मरणही नाही. असा सर्व स्वतंत्र असणारा परमात्मा, त्यांनी मला प्रेमाने आलिंगन दिलेलं आहे, पर्यंकावर आपल्याला बसवलेलं आहे. त्याच्या पत्नीनं मला वारा घातलेला आहे. म्हणून सेवा किती केली माझी याची लाज वाटली. अरे अरे म्हणाले, मी आलो नसतो तर बरं झालं असतं. काय हे देवानी माझ्या करता इतके कष्ट सोसलेले आहे. स्वर्गापवर्गयो पुंसाम रसायाम भुवि संपदाम सर्वासामपि सिद्धीराम मूलंत चरणार्चनम. स्वामीजी सांगताय, सिद्धांत आहे, विचार नाही, उत्तम अर्थी सिद्धांत सांगतो. स्वर्ग किंवा मोक्ष याला मूळ कारण म्हणजे भगवंताची सेवा आहे. स्वर्गही मिळेल पाहिजे असेल तर मोक्षही मिळेल. रसातलामध्ये, भूमीमध्ये ज्या संपत्ती आहेत त्या सर्व संपत्ती, सर्व सिद्धी ह्याला मूळ कारण म्हणजे भगवंतांची सेवा ही आहे मोक्ष. हा सिद्धांत मनामध्ये पक्का आहे, म्हणून याचना नाही, वासना नाही, काही द्रव्य मला मिळालं नाही, देवाने काही द्रव्य दिलं नाही, चांगलं केलं, त्या देवाचा काही हेतू आहे, हाच विचार आहे. निघायच्या वेळेलाही अयम ही परमो लाभो उत्तम श्लोक दर्शनम, हेच विचार करून सुदामजी निघाले. भगवंताचं श्रीहरीचं दर्शन मला होणार आहे, हाच मोठा लाभ आहे. संपत्ती काय करायची, मला द्रव्य दिलं नाही गोपाल कृष्णाने, याचं कारण आहे म्हणा. अधनोयन धनं प्राप्त माद्यन उच्चैः नवानुस्मरे इति कारुणिको नूनं धनं मे भूरिना. हा जन्मदरिद्री ब्राह्मण, याला जर धन मिळालं तर फार उन्मत्त होईल म्हणाले. निर्वासन अंतःकरण ज्याचं झालेलं आहे त्याच्या मनामध्ये पुन्हा वासना निर्माण करावी लागेल, होईल म्हणाले ह्या माझ्या धन देण्याने. त्याला वासना उत्पन्न होऊ नये असाच प्रयत्न केला पाहिजे. याला दरिद्रीच यांनी राहिलं पाहिजे. श्री देवाची दया समजतायत सुदामजी. धन मला दिलं नाही, इतका मी अगदी दरिद्री समोर गेलो तरी सुद्धा काही मला दिलं नाही, पण देव दयाळू आहे. मला माझी चित्तवृत्ती, माझी मनोवृत्ती शुद्ध राहावी याकरता मला धन दिलं नाही.
असेच विचार मनामध्ये आहे. भगवान श्रीहरीची माझ्यावर कृपा जी आहे ती अशीच कृपा आहे. बायकोनी पाठविले मला ज्या कामाकरता, धन मिळेल म्हणाले. तुम्ही मागायला नको, देव दयाळू आहे, उदार आहे, तुम्हाला मिळेल. काही नाही, धन मिळालं नाही म्हणून बरं झालंच म्हणून असा विचार करूनच सुद्धा मी घरी गेल्यावर तर बायको मला बोलणार आणि त्या कृष्णालाही बोलणार. तुम्ही मागितलं नाही तरी त्यांनी द्यायला काय होत. तुकारामांची बायको जिजाबाई, तुम्ही सगळं हे संसार उद्ध्वस्त टाकून गेला म्हणाले, तुमच्या त्या विठोबानी पांडुरंगाने माझा संसार उद्ध्वस्त केला म्हणाले. पांडुरंगालाही त्याची निंदा करायची. तसं झालं तर पण हे विचार सुद्धा मनात काही नाही. स्त्री काय म्हणेल, काय आपल्याला दर्शन झालेलं, आपल्याला पुन्हा मोह होऊ नये म्हणून देवानी योजना केलेली आहे. हीच मोठी कृपा त्याची आहे. आले आपल्या गावाजवळ आले आणि ते द्वारकेत प्रमाणे मोठे मोठे वाडे आहे, नोकर साकर हिंडता आहे. हे सगळी समृद्धी पाहिली. कोणाची जागा ही, कुठं कुठं आलो मी, का पुन्हा चुकून द्वारकेला आलो काय म्हणाले. त्यांच्या स्त्रीची नजर त्यांच्यावर गेलेली आहे. सगळे नोकर साकर वाद्य वाजवतायत. आले सुदामजीला नेण्याकरता. ती पत्नी पतिव्रता स्त्री घरातून बाहेर आलेली आहे. साक्षात लक्ष्मी प्रमाणे प्रेमाश्रू नेत्रात उत्पन्न झाले. आपल्या पतीला नमस्कार केले. देवी प्रमाणे अलंकार संबंध शरीरावर धारण केलेले आहेत. अलंकार धारण करणाऱ्या अनेक दासी दिशा ज्या बरोबर आहे, आरती वृत्ती घेऊन आले. पाहिलं श्रीकृष्ण आपल्या सुदामीजींनी पाहिलं. तिच्या आग्रहाने तिच्या बरोबर ते आपल्या वाड्यामध्ये येऊन पोचलेले आहे. मणिस्तंभ शतोपेत महेंद्र भवनम यथा. सुख सांगतात राजा, शेकडो मोठे मोठे खांब रत्नखचित ज्या ठिकाणी आहे, इंद्राचा जणू काय वाडा आहे की काय. मोठ्या मोठ्या शुभ्र आणखी शय्या आहेत, पलंग आहे, श्यामल आहे, व्यजन आहे, आसन सुवर्णाची आसन आहे. असं ते सर्व ऐश्वर्य त्यांच्या दृष्टीला पडलेलं आहे. सुदामजींच्या रत्नाचे दीप लावलेले आहे. ही सर्व समृद्धी सुदामजींनी पाहिल्याबरोबर अहेतू काय, काही हेतूच नाही ना याला. भक्ताच्या मनामध्ये कामना उत्पन्न झाली त्यामुळे देवाने हे दिलं असंही नाही, काहीच हेतू नाही. ही जी एकदम समृद्धी उत्पन्न झाली याच काय कारण आहे सुदामजी विचार करतात. नूनम वधैतर मम दुर्भगस्य शश्वत दरिद्रस्त समृद्धी हेतु महाविभूते अवलोकतोन्यत नैवोपपद्येत जरूत्तमस्य. तो जो महाविभूती रूप असलेला परमात्मा, त्याच्या कृपा दृष्टीशिवाय दुसरं याचं काहीही कारण नाही आहे. दरिद्री मी आहे, दुर्दैवी आहे, याची इतकी समृद्धी याला एकदम मिळण्याचं काय कारण आहे. म्हणजे स्वतःच आचरण धर्माचरण जे चाललेलं आहे सुदामजींचं, हे अगदी ईश्वरार्पण बुद्धीनं झाले. कर्तृत्व अभिमान नाही, काही आज्ञा ईश्वराची आहे. त्यामुळे धर्माचाही अभिमान नाही, धर्मही नाही, अर्थ काम तर नाहीच नाही. अकिंचन सुदामजी कृष्ण प्रेम तेवढा अंतःकरणामध्ये आहे, दुसरं काही नाही. काही बोलला नाही म्हणाले तो युगनाथ. आणखी न सांगताना एकदम हे इतकं सगळं देऊन टाकतो म्हणाले. पर्जन्यवत ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्य आचार्य महाराज.
पर्जन्य अगदी भरपूर पाऊस दिला म्हणजे वाटेल तितकं संबंध, जलाची समृद्धी, धान्याची समृद्धी सगळी होऊन जाते. असा दाता आहे भगवान. आपण भक्तांनी थोडं जरी काही सेवा केली तरी पुष्कळ त्याला वाटती आहे. मी नेलेले पोहे, एक मूठच पोहे त्यांनी खाल्ले, आपण स्वतः घेतले म्हणाले, प्रेमाने घेत. तेव्हा सुदामजी विचार करतायत, मनामध्ये प्रार्थना करतायत, तस्यैव मे सौध सख्य मैत्री दास्यम पुनर्जन्मनि जन्मनि स्यात् महानुभावे गुणादयेन विसज्जतः तत्पुरुष प्रसंगः. असा जो अत्यंत आणखी भक्तवत्सल परमात्मा आहे, त्याचीच मैत्री, त्याचंच दास्य मला प्रत्येक जन्मामध्ये व्हावं. जन्म मरणातून मुक्त व्हावं असं नाही आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सुदामजी तसंच म्हणताय, येऊ दे गर्भवास, येऊ दे पुनर्जन्म येऊ दे, पण त्या जन्मामध्ये मात्र त्याच दास्य मला मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. सर्व गुणांनी समृद्ध अशा प्रकारचा अनंत गुणसंपन्न परमात्मा, त्याची संगती झाली, त्याचं स्मरण झालं म्हणजे त्याच्या भक्तांची संगती होईल. आपल्या भक्ताला भगवान असं ऐश्वर्य देत नाही म्हणाले. भक्ताची बुद्धी बिघडण्याचा संभव आहे. धनिक लोकांना मदामुळे त्यांचा अधपात कसा होतो आहे हे पाहून सुद्धा मला संपत्ती कशी दिली. भक्ती भीती वाटली त्याला, पण हे मागितलं दास्य त्याचं प्रत्येक जन्मामध्ये मिळालं. हे मला मिळालेलं राहावं, याच्यापेक्षा जास्ती मिळावं ही देवाची कृपा नाही आहे, ते समजत नाही आहे. असा मनामध्ये पूर्ण विचार आहे. भगवंताचं स्मरण अखंड राहिलं पाहिजे. पुन्हा जन्म आला तरी चालेल. मुक्तीची इच्छा नाही, कर्मक्षय व्हावा अशी ही इच्छा. तो समर्थ आहे आणि तोच सिद्धांत. कोणत्याही तपानी, कोणत्याही या यज्ञयागाने, अध्ययनाने कशानेही परमात्मा प्राप्त होत नाही. ज्याच्याकडे त्याचं लक्ष गेलेलं आहे, यमेव एषः वृणुते तेन लभ्यः. भगवंताचीच कृपादृष्टी ज्याच्यावर पडलेली आहे त्यालाच भगवंताची आणखी प्राप्ती होते, इतरांना प्रयत्नाने होत नाही म्हणाले. त्यांनीच माझा अंगीकार केलेला आहे. अंगीकार ज्यांचा केला त्यांचं पूर्ण कल्याण झालं. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदतेही तेने वंद्य केले तुकाराम महाराज सांगतात. अजामिल काय, कान्होबाचा दासी काय, सगळ्यांचा अंगीकार देवाने केला की झाला, वंद्य झाले ते. हे समाधान आहे. समृद्धी पुष्कळ आहे. पंचपक्वान्नाचं रोज जेवण आहे. उत्तम प्रकारची वस्त्र धारण करायला मिळत आहे, दाग दागिले आहे. पण त्या तक्तेन भुंजी हे सर्व ईश्वराचं आहे. ईश्वर रूप, सगळं ईश्वर रूप आहे. हा त्याग मनातून आहे, बाहेरून परीक्षा प्रारब्ध आहे. स्त्रीची इच्छा आहे, मुलांची इच्छा आहे, मित्रांची इच्छा आहे, जाऊन बसतात पंक्तीमध्ये, भोजन करताय. पण ही सर्व समृद्धी ही त्या यदुनाथाची आहे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची परमभक्ती सुदामजींना मिळाली आहे आणि तेच त्याचं मोठं दैव आहे, कृपा ईश्वराची. मोठा मित्र भगवंताचा अजित परमात्मा असून ज्याच्या सेवकांनी ज्याला पराजित केलेला आहे तरी ज्याला आनंद वाटतो आहे,
भक्तांनी पराजय केला करावा असं वाटत. त्याच भगवंताचं अखंड ध्यान चाललेलं आहे. त्या समृद्धीचा मनावर काहीही परिणाम नाही. अहंकाराधिक दोष असलेली सुद्धा ज्या परमेश्वराच्या कृपेनं दूर होतात. ज्ञानात अहंकार नाही, काय समृद्धी नव्हती त्या वेळेलाही अंतःकरण समाधीत आहे, काही नाही. समृद्धी मिळाली तरी काही नाही. सुख मला मिळालेला आहे, आनंद आहे असं समजणं म्हणजे सुद्धा तो विकार आहे. निर्विकार चित्त दुःखेषु अरुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहा. सुख मिळायला लागल्यानंतर जास्ती जास्ती वासना मनामध्ये उत्पन्न होतात. सुखाने अनुविवर्धनते आचार्य महाराज सांग. अग्नीमध्ये काष्ठ टाकल्यानंतर अग्नी प्रदीप्त होतो आहे. त्याप्रमाणे सुखाची प्राप्ती व्हायला लागल्यानंतर याच्या मनोवासना अधिकाधिक वाढत आहे. पण हा जो ज्ञानी महात्मा आहे भक्त सुखेषु विगतस्पृहा नाही. हे सुख जास्ती वाढावं राहावं काहीच अशी वृत्ती सुदामजींना मिळालेली आहे. ईश्वराची पूर्ण कृपा आहे. पत्नीच्या मनाचे समाधान झालेलं आहे. बरं झालं म्हणा. घरात राहणारी आणखी ही पतिव्रता स्त्री तिच्या मनाप्रमाणे देवाने दिलं काय हरकत. तीही योग्य होती. तिला तरी जन्मभर दुःख कशाला व्हायला पाहिजे म्हणून ते काही घर जर सोडून गेले नाही. हे असलं वैराग्य नाही. शुकाचार्य सांगतात राजन सूर्यग्रहणाचा पर्वकाल एकदा आलेला आहे. समंतपंचक क्षेत्रामध्ये सर्व भारतातली मंडळी त्या निमित्ताने जमलेली आहे. सूर्यग्रहण पर्वकाळ. सूर्यग्रहण लागल्यानंतर सर्वांनी स्नान केलं, जपजाप्य केलेलं आहे. ग्रहण सुटल्यानंतरही सर्वांनी स्नान दान वगैरे भोजन सर्वांची झालेली आहे. पुष्कळ सगळी मंडळी आलेली आहे. सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत. पांडवांच्या भेटी झाल्या. सर्वांना घेऊन आले होते भगवान. तो अनिरुद्ध जेवढा तिथं राहिला होता द्वारकेच्या संरक्षणाकरता त्याला ठेवलं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, गांधारी, सर्व दुर्योधनादी कौरव सगळी मंडळी सर्वांच्या भेटी झालेल्या आहे. सर्व स्त्रियांना घेऊन भगवान आलेले आहे. त्या सर्व स्त्रिया ह्या बसलेल्या आहेत. द्रौपदी, सुभद्रा, कुंती सगळ्याही बसलेल्या आहेत. त्यांचं बोलणं चाललेलं आहे. गोकुळातून नंदादिक गोपाल गोपी सगळ्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि भगवान श्रीकृष्णांचं दर्शन त्यांना झालेलं आहे. भगवंतानी रामकृष्णांनी नंदाना यशोदाला अभिवादन केलं. प्रेमाश्रू नेत्रातून चाललेले आहे. काही बोलले नाही. आपल्या मांडीवर दोघांना घेतलं यशोदेनं नंदाने. भगवान सांगताय काय तुम्ही आमच्यावर प्रेम केलं यशोदा माते. तुमचं प्रेम आम्ही विसरू शकत नाही म्हणाले. माता पित्यांना सोडून तुमच्या जवळ आम्हाला यावं लागलं म्हणाले. प्रसंग तसा होता. परंतु तुम्ही आपल्या देहापेक्षा सुद्धा देहाची सुद्धा उपेक्षा करून आमचं संरक्षण केलेलं. त्या गोपींना जाऊन भेटले गोपालकृष्ण. गोकुळामध्ये आतापर्यंत एकदा सुद्धा गेले नव्हते. संदेश पाठवताय, उद्धवजींना पाठवताय संदेश. त्याही तशाच राहिलेले आहेत. श्रीकृष्ण आलेले आहेत. त्यांना समजलं आणि आनंद झाला. कृष्ण दर्शन करताय. अत्यंत सौंदर्य संपन्न आहे भगवंताचं. डोळे सारखे उघडे राहावेत असं त्यांना वाटतं. डोळे झाकू नये. भगवंताने त्यांची भेट घेतलेली आहे. कुशल प्रश्न वगैरे केले आणि बोलायला लागले. भगवान
अविस्मरसनसख्य स्वानाम अर्थचिकीर्षया गतां शिरायुधान शत्रुपक्ष क्षपणाचेतसा. गोपी हो, काय माझी आठवण तुम्हाला आहे का? आम्हाला आठवण नाही असं तुम्ही म्हणणं योग्य आहे. कारण काय आहे, इतकी कार्य उत्पन्न झालेली आहेत, अनेक शत्रू निर्माण होत आहेत, त्यांचा नाश करणं, व्यवस्था सगळी करणं, यामुळे मला येणं झालं नाही. सर्व एकंदर प्रेमी मंडळींना परमेश्वर एकत्र आणतो आणि पुन्हा त्यांचा वियोग बाजूला करतो. ही परमेश्वराची शक्ती आहे. माझी भक्ती प्रेम तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, हे मोक्षाचं साधन आहे. असं थोडस तत्वज्ञान दृष्टीने त्याने उपदेश. ईश्वर इच्छेनं सगळं चाललंय. त्यांच्या मनाचं समाधान झालं आणि त्यांनी शेवटी भगवंताच्या जवळ एवढीच प्रार्थना केली आहे. आहुष्यते नलिन नाभ पदारविंदम योगेश्वरैर हृदि विचिंच मगाध बोधैः संसार कूप पतितो तरणावलंबम गेहंजुषामपि मनस्वीयात सदा नहा. गोपी म्हणतात, भगवंत योगेश्वर मोठे मोठे ज्या आपल्या चरणाचं ध्यान करतात, अखंड ज्यांच्याजवळ पुष्कळ ज्ञान आहे, योगशक्ती आहे, तेही आपलं ध्यान निरंतर करतायत. संसार कुपामध्ये पडलेल्या अशा जीवांना वर काढणारे आपले चरण आहेत, समर्थ आहेत. ते आपले दिव्य चरण. आम्ही घरामध्ये राहणाऱ्या स्त्रिया, आम्हाला काही कुठं जाता येणार नाही, तुम्हाला भेटता येणार, पण आपल्या चरण हे आपले आमच्या चित्तामध्ये अखंड राहू दे. आपलं स्वरूप आमच्या चित्तामध्ये नेहमी राहू, एवढी इच्छा. भगवंताने त्यांचं समाधान केलं. आणखी गेले समजा धर्मराज पांडव सगळे भेटलेले आहेत. सर्व स्त्रिया जमल्या त्या ठिकाणी. पांडवांच्या कौरवांच्या सर्व स्त्रिया, कुंती आहे, द्रौपदी आहे, सुभद्रा आहे आणि कृष्णपत्नीही जमलेल्या आहेत. रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, जांबवती. द्रौपदी विशारती आहे. त्या सर्व स्त्रियाला रुक्मिणी, जांबवती, सत्यभामे. भगवान श्रीकृष्णांचा विवाह तुमच्या बरोबर झालेला आहे. तो कसा झाला तेवढा मला सांगा. तुमच्या बरोबर तुमचं पाणिग्रहण कसं केलं? सर्व स्त्रियांनी सांगायला सुरुवात केली. रुक्मिणी सांगते आहे, शैद्याय मार्पयितु मुज्जत कार्मुकेषु राजस्वजेय भट शेखरितांघ्रि रेणु निन्ये मृगेंद्र इव भाग मजाव्यूधा तच्छ्री निकेत चरणोस्तु ममालक्षणाय. शिशुपालाला मला जायचं आहे असं ठरवलं सगळ्यांनी म्हणाले. सर्व राजे लोक ते सिद्ध करण्याकरता सैन्य घेऊन आलेले आहे. कृष्णाला नेऊ जायचे नाही रुक्मिणी. अजिंक्य मोठे मोठे राजे होते. परंतु भगवान श्रीकृष्णाने सिंहाने ज्याप्रमाणे शेळ्यांच्या कळपातून एखादी शेळी न्यावी, त्यामुळे मला घेऊन गेले गोपालकृष्ण. असा श्रीहरी परमात्मा, त्याच्या चरणाची पूजा अर्चा ध्यान मला निरंतर घडावं, एवढी माझी इच्छा आहे. सत्यभामेनं सांगितलं, जांबवतीनं सांगितलं, पुष्कळ कथा भाग. शेवटी त्या नरकासुराच्या कारागृहातून आणलेल्या सर्वही ज्या राजकन्या होत्या, त्या राजकन्यांनी सांगितलं, देवी द्रौपदी, भौमासुराचा नाश करून आणि आम्ही निराधार असलेल्या आम्हाला भगवान गोपाल कृष्ण द्वारकेला घेऊन आले आणि आमच्या बरोबर त्याने विवाह केला, आम्हाला आधार दिलेला आहे. आता आमची काही इच्छा नाही. आम्हाला साम्राज्य नको,
पारमेष्ठ ब्रह्मलोक नको, वैकुंठ लोकात जाण्याची सुद्धा आम्हाला इच्छा नाही. कामयामः एतस्य श्रीमत्पादरजस्या कुचकुंकुमगंधाढ्यम मूर्ध्ना ऊढुं गदाहृदः. भगवान श्रीहरीचे चरणकमल चंदन लावलेला आहे ज्याला, सुगंधित अशा प्रकारचे ते चरणाचे रजकण आमच्या केसामध्ये पडावे, एवढीच आमची इच्छा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.